महादेवखोरी परिसरातील गजानन नगरातील नागरिकांनी रस्त्यांचं थातूरमातूर काम होत असल्याची तक्रार सिटी न्यूजशी संपर्क साधून केली होती। त्यावेळी नागरिकांनी परिसरातील समस्यांचा पाढा वाचला। रस्ते नाही, नाल्या नाहीत, बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये दहशत आहे, अशा नागरिकांनी सिटी न्यूजला प्रतिक्रिया दिल्या। महादेवखोरी परिसरातील गजानन नगरमधील नागरिकांनी रस्ते बांधकाम थातूरमातूर होत असल्याचा आरोप केला। तसेच नाल्या, रस्ते या सर्वांबाबत नागरिकांची तक्रार होती। नागरिकांनी सिटी न्यूजशी संपर्क केला। सिटी न्यूज प्रतिनिधी तेथे पोहोचले। मी संजीवनी विलास वानखळे, हे समोरचं माझं घर आहे। ह्या गटारांचा खूप त्रास आहे आम्हाला। दिवसभर म्हशी बसलेल्या असते इथे। याच्या पाण्यावरचे मच्छर आमच्या घरात येऊन डेंग्यूचा ताप, मलेरिया नेहमी होत राहते। नेहमी साप येते, बिबट्या येते। आम्हाला नाली पाहिजे, सगळ्यात पहिले नळाचं पाणी पाहिजे। पाण्यात खूप क्षार आहे, खूप साऱ्या बिमारी येऊन राहिल्या पाण्यापासून। खंबे नाही आहे, अंधार पडते सगळे रस्त्यानं। साप लेकरं खेळत राहते, साप येते, बिबट्या येते। तर हे पण पाहिजे, खंबा पण पाहिजे आणि लाईट पण पाहिजे। 7 ते 8-10 वर्षापासून आम्ही इथे रहिवासी आहोत, पण आमच्या एरियामध्ये नाल्या, रोड आणि लाईटची समस्या आहे आणि पिण्याचे पाणी सुद्धा आमच्याकडे नाही आहे। आता आशिषभाऊ गांडे आणि रस्त्याची समस्या निर्माण झाली होती। आशिष गावंडे आपण नंतर घेऊ। रस्त्याची समस्या झाली होती, रस्ता भेसळ काम सुरू होतं, याबद्दल सांगा आता। तर आता रवी राणा साहेबांना सांगून या रस्त्याचं काम त्यांनी सुरुवात केलं, पण त्या कामामध्ये थोडी भेसळ होती, आमचं समाधान होत नव्हतं। म्हणून आम्ही माजी नगरसेवक आशिषभाऊ गावंडे यांना फोन करून इथे बोलावलं आणि त्या कामाची क्वालिटी कशी आहे त्यांच्या निदर्शनास आणून दिली। त्यावेळेस त्यांनी त्या इंजिनियरला सांगितलं आणि त्या कामाच्या क्वालिटीमध्ये थोडी सुधारणा करून व्यवस्थित रोड करावा अशी त्यांनी सांगितलं। निर्माण पहिले रोडची समस्या बरेच वर्षापासून होती। आशिष गावंडे भाईंनी बरेच मेहनतीने आणि प्रयत्नांनी हा रोड केला आहे आणि आता रोडचं काम सुरू झाल्यापासून इतकी निकृष्ट दर्जाचा रोड सुरू झाला होता। आशिष भाऊ आले, त्यांनी रोडचं काम थांबवलं। त्यानंतर रोड स्टॉप झाल्यावर तिथले जे कॉन्ट्रॅक्टर होते, इंजिनियर होते, ते स्वतः आले। त्यांनी चेक केलं, आशिष भाऊ त्यांना बरोबर समजून सांगितलं आणि त्यानुसार आता रोडचं काम पूर्ववत चालू आहे। आज 12 वर्ष झाले अजिबात रोड नव्हता। आशिष गावंडे आले, त्यानं रोड होऊन राहिला आणि खडीकरण झालेलं आहे आमच्या इकडे, पण पक्का रोड व्हायचा पाहिजे। रस्त्याचं बांधकाम चांगलं केलेलं आहे। समस्या काही फोन आला आमच्या सिटी चॅनलच्या? नाही, खराब रोड। आणि आमच्या इथे रवी भाऊनी काम चालू केलंय रोडचं, पण त्याच्यामध्ये ठेकेदारांनी काम व्यवस्थित केलं नव्हतं। म्हणून आम्ही आशिष भाऊला फोन केला, आशिष भाऊ आले। आशिष भाऊनी पाहणी केली तर त्यांना थांबवलं आणि त्यांना झापलं आणि पूर्ण ठेकेदारांना बोलावलं आणि ते काम व्यवस्थित करून घेतलं। माझं नाव सचिन दंडर आहे। मी महादेवखोरी गजानन नगर नंबर 2 मध्ये राहतो 8 ते 10 वर्षापासून। रस्त्याचं काम म्हणजे असं आमच्याकडे खूपच नाल्या आणि गंदगी काहीच नाही आहे आणि लाईट वगैरे काहीच नाही, खांबा वगैरे कुठल्या प्रकारची सोय नाही दिलेली आहे। घर टॅक्सची पावती वगैरे सगळं व्यवस्थित आहे। घर टॅक्स भरून सुद्धा महानगरपालिका आम्हाला काहीच हे म्हणजे सुविधा देत नाही आहे। त्यामुळे आम्हाला लहान मुलीला असं खूप त्रास होत आहे। साप, विचूकाटा आणि बिबट्या वगैरे यांची भीती आहे। त्यामुळे महानगरपालिकेने आमच्याकडे थोडं लक्ष करावं अशी विनंती आहे। प्रभागाचे युवा स्वाभिमान पक्षाचे माजी नगरसेवक आशिष गावंडे तेथे आले। त्यांनी कंत्राटदाराला समजावून सांगितलं, दम भरला। यामुळे नागरिकांनी आशिष गावंडे यांचे आभार मानले। आशिष गावंडे यांनी सिटी न्यूज प्रतिनिधींनी या संदर्भात विचारलं असता आमदार रवी राणा यांच्या मतदारसंघात महादेवखोरी परिसर येतो। येत्या काही दिवसातच आमदार रवी राणा या परिसराचा कायापालट करणार अशी ग्वाही त्यांनी दिली। यासोबतच सिटी न्यूजने दक्षतेने कोणत्याही परिसरात दाखल होऊन समस्या सोडवल्या आहेत, याबद्दल सिटी न्यूजचं त्यांनी कौतुक केलं, अभिनंदन केलं। अनेक वर्षापासून या महादेवखोरी परिसरातील गजाननगर मंदिर परिसरामध्ये म्हणजे गजाननगर आहे आणि इथे समस्या होती। रस्ता बांधकाम नाही, नाली बांधकाम नाही आणि आता जेमतेम रवी राणा यांच्या माध्यमातून आम्हाला सुरुवात झाली आहे, तर भेसळ बांधकाम करण्यात आलं आहे। समस्या नागरिकांची काय सांगतात? सर्वप्रथम तर मी
सिटी न्यूज चॅनलचं मनापासून आभार मानतो की नागरिकांनी हाक दिल्याबरोबर आपण ताबडतोब तातडीनं त्या ठिकाणी पोहोचता आणि नागरिकांना न्याय देण्याचं काम करता. मी म्हणून सिटी न्यूज चॅनलचं खूप खूप आभार मानेन. आपण जो प्रश्न मला विचारला त्याच्याबद्दल मी सांगतो की साहजिक आहे, महानगरपालिकेचा कर इथले सगळे नागरिक भरतात आणि भरत असल्याच्या नंतरही जर त्यांना सुखसुविधा भेटत नसतील, लाईट मिळत नसतील, नाल्या मिळत नसतील, रोड मिळत नसतील तर त्यांचा रोष साहजिक आहे. हा रोष बघूनच माननीय आमदार रविभाऊ राणा यांच्या निधीमधून गजानन नगरमध्ये म्हणजे महादेवपुरीचा सर्वात शेवटचा भाग इथे डांबरीकरणाचं काम सुरू आहे. आज काम सुरू झाल्याबरोबर अनेक नागरिकांचे फोन आले की आशिष भाऊ तुम्ही लवकर या ठिकाणी काम व्यवस्थित सुरू नाही आहे. फोन आल्याच्या नंतर मी या ठिकाणी आलो आणि हे सगळं काम डोळ्यानं बघितलं. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी होतं. त्यामुळे ते काम मी तातडीनं थांबवायला सांगितलं. कॉन्ट्रॅक्टरला म्हटलं काम बंद करा. इंजिनियर्सला बोलावलं आणि इंजिनियर लोकांना बोलावून तिथं त्या ठिकाणी त्यांना झापून या कामाची क्वालिटी दुरुस्त करायला लावली. आणि आता सगळे नागरिक या ठिकाणी साक्षीदार आहेत की आता जे काम सुरू आहे ते अतिशय चांगल्या क्वालिटीचं आहे. यापुढेही मी नागरिकांना आवाहन करतो की ज्या ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर लोक अशी भेसळयुक्त काम करत असतील त्या ठिकाणी आपण सिटी न्यूज चॅनलला किंवा मला वैयक्तिक फोन करून बोलवू शकता. आम्ही नक्कीच आपल्याला न्याय देण्याचं काम करू. सोबत मनपाला मी या ठिकाणी आग्रहाने विनंती करेल की आपण सर्व अमरावतीच्या जनतेपासून टॅक्स जमा करत आहात, पण त्या टॅक्सचा वापर, त्या टॅक्सचा रिझल्ट सगळ्या नागरिकांना भेटला पाहिजे. याच्यासाठी आपण उपाययोजना केली पाहिजे. माझा जो प्रभाग क्रमांक 9 आहे हा आउटस्कर्ट एरिया आहे. इथे अजूनही भरपूरसे रस्ते बनायचे आहेत. भरपूरशा ठिकाणी खडीकरणाची आवश्यकता आहे. साध्या साध्या भौतिक सुविधा लोकांना नाही आहेत, जसं की लाईट आहे, नाल्या आहेत, रोड आहेत. या सगळ्या गोष्टीची अपेक्षा आहे महानगरपालिकेपासून. कारण की बाकीच्या गोष्टीची तर अपेक्षा करणे दूर आहे, पण या ज्या बेसिक नीड्स आहेत या महानगरपालिकेनं आवर्जून लक्ष देऊन पुरवल्या पाहिजे. एवढीच मी महानगरपालिकेनं विनंती करतो. धन्यवाद. आशिष, आपण या प्रभागाचे म्हणजे विद्यमान नगरसेवक आहात. आमदार रवी राणा पुण्याच्या 4थ्यांदा निवडून आलेले आहेत. त्यांचाच मतदारसंघ आहे. महादेवखोरीच्या परिसरामधील अनेक समस्या समोर येत आहेत. नाल्या नाही, रस्ते बांधकाम नाही, बिबट्यांचा वावर आहे. अनेक या महादेवखोरी परिसरातील अनेक वस्ती आहेत. गजाननगर असेल, अनेक परिसरातील या समस्येचा कायापालट आता होणार का? आमदार रवी राणा पुण्याची निवडून आल्यानंतर आपण सुद्धा आणि रवी राणा यांच्या माध्यमातून या प्रभागातील अनेक परिसरातील जे समस्या आहे निपटारा होईल का? निश्चितच. कारण की मी सांगतो, आत्ताच आमदार रविभाऊ राणा यांच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये एकूण 28 कोटी रुपये मी या महादेवपुरी परिसरामध्ये, मंगलधाम परिसरामध्ये खेचून आणलेले आहेत. आणि त्याच्यापैकी जवळपास 5 करोड रुपयाची कामं आपल्या या परिसरामध्ये सुरू आहेत. आणि माझा विश्वास आहे, कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे रविभाऊ सगळ्या ठिकाणी कामं करतात. आम्हाला तर या ठिकाणी फक्त आणि फक्त रविभाऊंचेच कामं दिसतात. तर माझा पूर्ण विश्वास आहे, खात्री आहे, नागरिकांच्या वतीनं पण मी आशा बाळगतो की नक्कीच या नगराचा पूर्णपणे कायापालट होणार आहे. कारण की 5-8 वर्ष अगोदर जेव्हा मी निवडून आलो होतो या ठिकाणी चालायला सुद्धा जागा नव्हती. 2 किलोमीटर मागे मला 2 व्हीलर माझी लावायचं काम पडत होतं आणि त्याच्यानंतर प्रचार. परंतु आता अशी परिस्थिती की प्रत्येक घरापर्यंत 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स जाऊ शकतात. याच्याही पेक्षा जास्त ॲडव्हान्स सुविधा आपण देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आणि रविभाऊंनी तसंच लोकांनी ज्या पद्धतीनं रविभाऊंवर विश्वास टाकलेला आहे त्याचा आता रिझल्ट देण्याचं काम आमचं आहे. पूर्ण ताकदीनं रविभाऊंच्या जवळून निधी खेचून आपल्या परिसरामध्ये आपण टाकणार आहोत. महादेवखोरी परिसरातील गजाननगर परिसरातील एका नागरिकाने आमच्या सिटी न्यूज कार्यालयाच्या फोन क्रमांकावर सुद्धा संपर्क साधला. रस्त्याच्या बांधकामात भेसळ काम सुरू असल्याची सुद्धा तक्रार केली आणि लगेचच आम्ही सुद्धा याच ठिकाणी सायंकाळ झाली मात्र तात्काळ दाखल झालोय. येथीलच नागरिकांनी, महिलांनी याच प्रभागाचे विद्यमान नगरसेवक आशिष गावंडे यांना सुद्धा पाचारण केले. त्यांना सुद्धा माहिती दिली की या डांबरीकरण रस्त्याच्या बांधकामात कंत्राटदार भेसळ काम करीत आहेत आणि अनेक समस्याचा सुद्धा त्यांनी तक्रार दिली. तात्काळ दाखल झालोय. येथील नागरिकांच्या समस्या सुद्धा ऐकून घेतलाय. प्रभागाचे विद्यमान नगरसेवक आशिष गावंडे यांनी सुद्धा स्पष्ट केले आहेत आणि नक्कीच 4थ्यांदा निवडून आलेले बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा हे सुद्धा याच महादेवखोरी परिसरात सुद्धा कायापालट करणार आहेत. रस्ते असेल, नाली असेल, वीज खांब असेल, अनेक समस्याचा निपटारा करेल असे सुद्धा आश्वासन नगरसेवक आशिष गावंडे यांनी सिटी न्यूजकडे व्यक्त केले आहे. कॅमेरामॅन रोहित खाळेसोबत मी अजय शृंगारे, पात्र सिटी न्यूज, अमरावती.